सुभाषराव बस की. अहो काय बघताय, खा की. ए सुन्यार बस की खा. ओ अहो तुम्ही तरी सांगा की. ए सुबह खा. अरे काय उभं राहिलंय का? खा की. ए सुन्या ये तू प्लेट बस तिकडे. अरे बस हे सुबह हे सुबह तुला खायचं असेल तर खा, नाही तर हो घराच्या बाहेर. प्रत्येक वेळेला येतो ना काही ना काय असतंच याचं. काय मामा मला काय पटलं नाही बरं का. काय पटलं नाही सुबह? काय पटलं नाही? घरातली लोक लांब करायची आणि गावातली लोक मोठी करायची. गावातली कुठली माणसं जवळ केली मी आणि कोण घरची माणसं सोडली? तू काय बोलतो तुला कळतंय का? काहीतरी कळलं असं बोल, अटपटसारखं बोलू नको. मामा मला सांग, तू त्या मनाला बिअर शॉपी काय दिली? हां गावातले लोक काय म्हणतात माहिती का? काय? हां त्या भाच्याला बिअर शॉपी द्यायची तर त्यांनी मनाला बिअर शॉपी दिली. अरे काय फुकाट नाही दिलं मी त्याला बिअर शॉपी, पैसे दिले होते त्यांनी मला. आणि गावातल्या लोकांना माहिती आहे भातचा कसा आहे. हां नुसतं बोंबलत हिंडत असतो गावभर, काम ना धंदा काय ना काय सांगताय मला. तू जर मला बिअर शॉपी दिली असती ना मी पण ती बिअर शॉपी चालवली असती माहिती का. पण आता गावातले लोक काय म्हणतात माहिती का? काय म्हणतात? हां भाच्याचा आणि मामाचं वाकडे का कोण म्हणतंय असं? म्हणतात. कोण कोण म्हणते? गावातले लोक. जो कोण म्हणतंय ना त्याला घेऊन ये माझ्यासमोर, मग मी त्याला सांग. आणि सुब्या खरंच तुला काय करावं असं वाटतं ना तर आपलं ट्रान्सपोर्टचा धंदा आहे ना. मी काय बा नाही म्हटलं का तुला ते करायचं म्हणून? काय नाही राहू दे, बिअर शॉपी नाही जाता रे तुला. अरे त्या शॉपिंगवरती काय शिक्का मारला होता का कोणी? आणि ज्या माणसाच्या मनात काहीतरी असतं ना करायचं तो काय बी करतो. दुसऱ्यांचं बोलणं आहे ना आपल्या मनाला लावून घेत नाही तुझ्यासारखं. अरे मामा तू माझा मामा असं कधी राहिला का माझ्यासोबत? हा पारख्यासारखंच राहतो दरवेळेस माहिती का. आणि तू कधी भाच्यासारखं राहिला का? मला बी कधीतरी वाटलं पाहिजे की तू माझा भाचा आहे म्हणून. हा राहू दे, माझ्यासारखंच नको बोलू. हा बाकीच्यांच्या मामा बघ हा भाच्याला किती जीव लावतात. मग काय तुला दूध पाजू का? मग बरं वाटेल तुला? बरं बरं काय नको करू. अय इथं माझं काय चालेल तू काय चालेल नेडून चल. अरे चाल बर. सुभाषराव अहो थांबा की. अहो 2 घास खाऊन तर जा. अहो सुभाषराव अगं ऐक, कुठं नाही जात तो, येतोय परत येडपट येते. बस तू खा, येईल तर परत. मान्या कुठं चाललाय? तुला माहित नाही रोज कुठे जातो? दुकानावर चाललोय. माहिती आहे रे रोज एकटा कुठं जातो, पण मला वाटलं मला पण चल म्हणशील. तुला? हा मग तुझं काय गट्टूड आहे तिकडं बिनकामाचे? तसं पण थोड्या दिवसांनी मी तुझ्या बरोबर येणारच आहे ना. मग आता आले तर काय बिघडलं? तुझ्या बरोबर येणार आहे म्हणजे आपलं लग्न झाल्यावर मी तुझ्या बरोबर नाही येणार, मग काय दुसऱ्या बरोबर जाणार? लग्न आपलं हाड? अगं तुझ्या बरोबर लग्न करायला माझ्या काय डोक्यावर परिणाम झालाय वय? का एवढी वाईट आहे का मी? माझी आई तर म्हणायची लहान असताना म्हण्या माझी बायको म्हणत माझ्या माग माग फिरायचं. मग आता काय झालं? अगं तेव्हा लहान होतो तेव्हा कळत नव्हतं, आता कळतंय ना. आणि आता कळून बी तुझ्या बरोबर लग्न केलं तर माझा मोठा होऊन काय फायदा आहे? काय कमी आहे रे माझ्यात? दिसायला सुंदर आहे, चांगली आहे, आणि तुझ्या शेजारी उभी राहिले ना तर गावातली लोक पण चांगलं म्हणतात. आणि तूच गावभर सांगत फिरशील माझी बायको म्हणत. हे बाई मला नको तुझा अमान, मला काय हाऊस नाही. आता वर्षभरापूर्वी तू शेंबूड पुसाय शिकलीस, तो नाकातून हिरवागार शेंबूड गाळायचा कळतंय ना. मला नको तुझा अमान. शेंबडे मान्या आता तर नाही ना शेंबडी. शेंबडीचे तू शेंबडी. दादा. हा हो दादा, हा एक विचारू का? विचार की. नाही म्हणजे आपण तुमच्या मामाकडे गेलतो ना, हा त्या मनाला बिअर शॉपी का दिली म्हणून विचारायला. हा मग तुम्ही मागितली हा पण मामांनी तुम्हाला फट्ट्यावर मारले ना. ए गप्तो का? मामा कोणाचा आहे? माझा आहे ना. मामाचं सगळं कोणाचं असणार? हा माझं असणार. मग खरं आहे तुमचं, पण गावात उगाच चर्चा उठत आहेत ना. हा दुकान दिलंय दुसऱ्याला, भाचा काय करते? बॉम्बला हिंडत आहे. नाही म्हणजे बसून असते. रांकीला लावलं पाहिजे. अरे लोकांना जे बोलायचं ते बोलू दे. तू तुझ्या तोंडात शब्द नको काढू. हा
हे असंच बोलला ते तसंच बोलला, हे असंच झालं तसंच झालं हा. आणि राहिला विषय बिअर शॉपीचा, ते पण आपल्याकडेच येणार आहे. अरे शब्द न काढू म्हणजे विषय दुसरा काढ रे. आणि होय सुन्या, हा अरे ते रम्या कुठे आहे रे? सकाळपासून फिरकला नाही इकडं. रम्या हा अरे त्याच्या मावस भाव साखरपुडा आहे ना, त्याने मला रात्रीच सांगितलं होतं. तुम्हाला सकाळपासून म्हणतोय त्या रम्याच्या भावा साखरपुड्याला जायचं. तुम्ही काय मनाव घ्याय ना. अरे जाऊ दे आता, उरकला असेल सगळं, पण जाऊन पण काय फायदा होणार नाही आता. हा ना, बरं उरकला असेल तर एखाद चक्कर मारून येऊ. बरं चल जाऊन येऊ मग. उरकलाय वाटतंय. काय रम्या आलाय. अरे रम्या हे बघ, आता तुझ्याकडे निघणार होतो माहिती आहे, तुझ्या भावाचा साखरपुडा आहे राव, लक्षात नाही राहिलं माय. अहो दादा बरं झालं नाही आले, मी तिथं बसून लय बोर वैतागलो होतो आणि त्या मुलीकडचे बी काही येत नव्हते आणि आत्ता आल्यात. म्हणलं मग जाऊ द्या, तोपर्यंत मी येतो इकडे तुमच्याकडे फेरफाटका मारून. आणि असं पण ते उरकायला संध्याकाळ होणार आहे. तुझ्या भावा साखरपुडा झाला, दादाची आपली काही सोय आहे का नाही का नाही. ए हे काय विचारणं झालं का दादा? संध्याकाळ आपली स्पेशल सोय आहे बरं का. रम्या हे मात्र बेस्ट केलं बघ. हो दादा, पण संध्याकाळ यावं लागणार तुम्हाला. बस का येणार की राव. निले गाडी नाही तर लई अडवणी वाटते. हा ना राव, आपले जानू आपल्याकडे आले वगैरे करमायचं नाही. एक काम कर, गल्लीतले सगळे पैसे दे. आत्ताच भाईकडे जातो, गाडी सोडवून आणतो. होय आलंच. बरं तुला माझा ब्रँड माहिती कोणता आहे? दादा बास का, मला माहित नसणार का? ते याचं काम करा, मी बरं. सगळी सोय लावून ठेवतो. असा माणूस पाहिजे नाही तर तू. दादा हा म्हणायला का चाललंय? लई स्टार्टर झालाय बिअर शॉपे टाकल्यापासून. बघ तुझ्याकडे. उगाच फुगिरी दाखवते. हो म्हणा शेठ, हो या की इकडे. आलो जरा जाऊन काम आहे. ऐ अरे इकडे ये, महत्वाचं बोलायचं जरा. बोल की सुद्धा काय म्हणतोय. बिअर शॉपी घेतली, लय ताट राहायला लागला तू. हा आणि तुला काय वाटलं, तू काय शेटबीट झाला काय? शेटबीट काय होत नसतं तू. ए सुबे, काय महत्वाचं काम असेल तर बोल, नाही तर जाऊ दे मला. तुला आहे ना काम पण सांगणार आणि दाम पण सांगणार. चल निघ जा. ह्याचं काय काम नाही, निघालं दुसऱ्याला ज्ञान पाजरायला. ऐ लय बोलते का रे? याची घुंगरं ठेचू का अशी टचकन? खेताय लागन. अरे काय डोळ्याला दिसना बिसन झाले काय? काय बाईची कालची उतरलेली दिसत नाही, गाडीच ठोकायला लागली की. अय अचानक तू समोर आलाय, त्याला मी काय करणार आहे? तुला कळत नाही वे गाडी कशी चालवायची? ऐक आता, तू आली समोरून गाडी चालवायला लागली, ठोकली असती म्हणजे. ठोकली तर नाही ना, मग हो पाठी माग, नाही तर खरंच ठोकून पुढे जाईल. जानू बस की आता, असं काय परके होऊन वागायला लागली का माझ्याशी बोलायचं नाही ठरवलेस का? ए कोण आहे तू? मी असल्या अनोळखी माणसासोबत बोलत पण नाही. हो पाठी माग, मला जाऊ दे. आता रस्त्यावरच झालो का मी? एवढं लवकर विसरली मला? हे बघ, तुझं असलं बोल बच्चन ऐकायला ना मी इथं आलेले नाही. हो पाठी माग, मला जाऊ दे रे बाबा. नाही होत बाजूला. हो म्हणून सांगितलंय मी. नाही म्हणलं ना. हो म्हणून सांगितलंय मी. सर अगं नाही झाली हिंमत माझी नाना पुढे बोलायची, फाटली होती माझी. लग्नाचा विषय काढला असता ना तर जीव घेतला असता माझा. म्हणलं असतं 1 रुपया कमवायची अक्कल नाही तुला आणि निघालाय लग्न करायला. मग काय करू? मग आता का सांगतोयस मला हे तू? माझं लग्न ठरलंय आता. आता काय उपयोग नाही सांगून. आधी आला असतास ना काहीतरी झालंच असतं. ठरलंय म्हणजे काय? तुला पण आवडलंय? मुलगा आवडलाय म्हणून तर लग्न ठरवलंय, नाही तर आवडलं नसतं तर कशाला ठरवलं असतं? हो पाठी मग. आता तुमचं सगळं आधीच ठरलंय म्हणलं, मी काय करणार आहे? होय जा कर लग्न. करते मी. नको मला तू सांगू, शिकवायची गरज नाही तुझी. निले बोल की. एवढा माल लावून झाला की दुकान बंद कर आणि बारक्याला घरी सोड. मी आलो. अरे डार्लिंग, कुठं चालला? घरी नाही काय ना? मला काम आहे जरा, मी येतो. तुझा काय काम आहे एवढ्या रातच्या? तुला काय सगळं सांगितलंच पाहिजे का? जा म्हणलं ना घरी. अरे डार्लिंग,
एवढा कशाला चिडतं? मी फक्त विचारलं. बर, घरी गेलं नाना नानीने विचारलं तर काय सांगू? ए बारके गप तू. तुला काय करायचं रे? असेल त्याचं काय काम? ए माने तुझा, मी सोडतो त्याला घरी. नाना नानीला सांग मी येतो म्हणून. निल्या बोल. सगळं नीट व्यवस्थित लावून घे, दुकान बंद कर, बारक्याला घरी सोड. मी येतो, मला जरा महत्वाचं काम आहे. उरकून या रे लगेच. त्याला होतो हे पुरं बारक्या लवकर लवकर. अरे हिम्मत असेल तर याला ऐका तुमच्या. अरे अरे दादा गाजू. हा निले बोल. हॅलो पावस लवकर ये. तुला लागलं नाही ना? लागले का? काय झालंय? अरे दुकान बंदच करत होतो. 2-4 जण आली, तोंडाला बांधलं होतं. अरे आली तसं तोंड पण सुरू केली. कोण होती काहीच कळलं नाही. अरे काय झालंय? अहो नाना कोण होते ना काहीच कळलं नाही. दुकानात आली आणि तोडफोड करून गेली. मला माहित होतं असं होणार आहे म्हणून. तुम्हाला मी म्हणलं होतं माझ्याबरोबर शेतात काम करा. पण तुम्हाला तिघांना आहे ना 20च्या बाटल्या ऐकायच्या होत्या ना. हो नाना गप्प बसा तुम्ही. ही ताडीच माझ्या डोक्याची लागली. ते काय करायचं काहीच सुचना. तर मी काही चुकीचं बोललो का? अरे तुमचं काय चालू याची कल्पना होती मला. आणि तुला तोंडवर करून बघू नको नाही कान फडा ठेवून. काय समजतो स्वतःला? बाप आहे तुझा मी. आतापर्यंत दुकानाची बातमी सगळ्या गावात पोचली असेल. तरी मी याला म्हणलो होतो असे 20च्या बाटल्या ऐकून पैसे नाही कमवायचं, काहीतरी मेहनत कर म्हणून. काय मेहनतीचं लावलं हो? हा पैसे कमवतोय ना ते मेहनतीचेच, गुंतवले ते बी मेहनतीचेच, आणि ते बियर विकतोय ती पण मेहनतीचीच. ए तू गप रे. अहो ग बसा की. काय त्या लेकराच्या महाग लागला तो? आधीच तर त्याच्या दुकानाचं असं होऊन बसलं या. तू गप बस. तू एक शब्द बोलू नको. आणि तू याला पाठीशी घातलेले माहिती आहे का तुला? आणि म्हणून तुम्ही मायल्याकाने काय उद्योग केला माहित नाही मला. तो बँकेतून जाऊन पैसे काढलेत. आणि का रे तुला काय वाटलं मला कळणार नाही? होय बाप आहे तुझा. तुझ्या प्रेमापोटी तू फाशी पडती आणि मला सांगते होय त्याची बाजू घेती. बा झालं तुमचे नखरे. हा बाप आहे मी तुमचा. ही पेरे बोकाची सगळं गावात तोंड दाखवायची जागा नाही ठेवली. नालाय कुठली माणसात मला खाली बघायची पाळी आली फार. ऐका ना. आईला कोणी आई घातली काय कळाना. त्याच्या नारायणने डोकं उठवले. कोण होती फक्त कळू दे. सोडतच नसतो एकेकाला. अरे ते सगळं खरं आहे मान्या. पण त्या रामदासला दुकानाचं काय सांगायचं? काय सांगायचं म्हणजे जे झालंय ते सांगायचं. अरे दुकान आपल्या ताब्यात आहे म्हणल्यावर तो भरपाई घेतच असतोय. तो काय सोडत असतोय वय? तो तर नाही सोडणार रे.
त्याच्या समोर तर जावं लागेल. म्हणजे पैसे काय आपण द्यायचे का? बघू जे होईल ते होईल. तुम्हाला तर कळलंच असेल, माहित नाही कोणी केलंय, पण ज्यानं कोणी केलंय ना त्याला चित्तच गाठतो मी. मी म्हटलं होतं ना हा असंच काहीतरी बोलणार म्हणून. काय म्हणत शेठ? दुकान ताब्यात देताना काय म्हटलं होतं मी? स्वतःच्या जीवापेक्षा जास्त सांभाळायचं. पण तू तर निष्काळजीपणाने वागलं र. अहो जीवापेक्षा जास्तच जपत होतो शॉपीला, पण मी नाही बघून कुणीतरी डाव साधला, त्याला मी काय करणार? काय नाही लक्ष दिलं असतं ना सगळे झालं असतं. तुला काय करायचं रे शुभे? आम्ही दोघं बघून घेईन, आमचा यावर आहे. मध्ये नको बोलू म्हणजे काय? मामा आहे माझा. मामा गप्प बस ना जरा, मी आहे ना. नाही तुझं म्हणणं बरोबर आहे, पण नुकसान कोणाचं झालं? माझं झालं ना. आता माझ्या दुकानाची भरपाई करावं लागेल. कोणी केलं, काय केलं, कसं केलं ह्याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाही आहे, कळलं का? पण पैसे तुलाच भरावं लागते, तुलाच, कळलं? आता मी दुकान चालवत होतो म्हटलं मलाच भरावे लागणार आहेत. हां पण मला सांगा, एवढ्या लवकर एवढे सगळे पैसे मी आणायचे कुठून? ते मला काय बी माहित नाही, काय बी कर, पण माझे पैसे मला लवकरात लवकर परत करायचं, कळलं? तर बरं होईल, समजलं का? ठीक आहे. हां तुम्हाला तुमचे सगळे पैसे लवकरात लवकर भेटून जातील. येतो मी. मामा तुम्ही फक्त एकदा सांगा, त्याच्या मानगुटीवरती बसून पैसे काढतो बघा फक्त. हा